आज पहाटे 6:30 वाजताच आजीने मला उठवलं होतं की बाबा चल आपल्याला मेथीची भाजी घेऊन जायचंय मार्केटला. आता मार्केटला तर आलो होतो बरं का मेथीची भाजी घेऊन. इथं येऊन इतकी स्वस्त भाजी विकन असं काय वाटलं नव्हतं. तर रामकृष्णारी मंडळी 3.5 रुपयाचा भाव भेटलाय. जेव्हा आपण मेथी खरेदी करायला जातो तेव्हा 20-25 रुपयाला एक जुडी भेटतील. आता ही 3.5 रुपयाला एक जुडी झाली. काय व्हायचं तर हो भो. घरी आलो नाही तर पहिली शेकोटी केली. गौरी सगळ्या शेळ्यांना घेऊन आली होती बोशियाकाची मजा घ्यायला आणि तेवढ्यात बघतो यो बोकड्या सगळ्या शेळ्यांना येड्यावानी करून राहिला. नेमकी सगळ्या शेळ्या वाफेवर आल्यात आणि आपल्या शेळ्यांची जरा वय कमी आहे, हाईट कमी आहे, त्याच्यामुळे आताच आपल्याला त्या गाभण ठेवायच्या नाही बरं का. त्याच्यामुळेच आता याचं काहीतरी नियोजन लावावं लागणार आहे आपल्याला. सगळ्या शेळ्यांना मस्तपैकी आता बाहेर काढलं होतं. थोडा खुराक ठेवायचा होता मला आणि या खुराकाने इतका घाण पस्तावा आलाय ना भाऊ, कळूनच जाईन तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं नेमकी काय झालंय. सगळ्यात पहिले म्हणलं नाश्ता करून घ्यावं कारण की आपल्याला धरायचे होते गव्हाला दारे. मग बाबांनी मी मस्तपैकी फ्रेंच फ्राईज आणि भजे खाल्ले. आता आपला गहू पण वंब्यात आलाय बरं का. सगळे दारे धरून झाले. राजहंसला मस्तपैकी पवायला पाणी ठेवलं होतं. मस्तपैकी पवत होते ते. आता काल सगळ्या कोंबड्या कोंडून होत्या त्याच्यामुळे म्हणलं आज जरा बाहेर सोडावं. सगळ्या कोंबड्या मस्तपैकी बाहेर सोडल्या. तेवढ्यात माझ्याकडे ही शेळी आली आणि नेमकी आता हिच्या पोटात झालंय पाणी आणि गॅस. आणि नेमकी ही तीच पाठ होती ज्या आपण पाथर्डी बाजारातून आणल्या होत्या आणि माझा सुटला भो थरथर काप.